कृषी मंत्री माणिकराव कोकाटे सभागृहामध्ये रमी खेळत असतानाचा व्हिडिओ समोर। रोहित पवारांकडून व्हिडिओ पोस्ट, तर कृषी मंत्री रमी बहादर फोटो पोस्ट करत आव्हाडांचा टोला। राज्यातला शेतकरी मरतोय, कृषी मंत्री मात्र रमी खेळतोय। विरोधकांचा हल्लाबोल, कृषी मंत्र्यांना रमीचं व्यसन, त्यांचा राजीनामा घ्या, मविया नेत्यांची मागणी। शिंदेचे मंत्री प्रताप सरनाईकांकडून माणिकराव कोकाटेंची पाठराखण। रमी हा चांगला गेम, आमिर आणि शाहरुख खानही खेळतात, सरनाईकांचं वक्तव्य। महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या जे मनात तेच राज आणि मी साकार करणार। सामनाच्या मुलाखतीतून उद्धव ठाकरेंचे पुन्हा युतीचे संकेत। युतीबाबत राज ठाकरेंशी चर्चा करण्यासाठी उद्धव ठाकरे सकारात्मक। राज आणि मी एकत्र आल्यानं महायुतीच्या नेत्यांना पोटशूळ, ठाकरेंचा घणाघात। तर राज आणि मी खुलेआम भेटू, फोनवर बोलू, इतरांसारखे चोरून मारून भेटणार नाही, फडणवीस आणि शिंदेंना टोला। मोदींनंतर कोण याचा विचार संघानं केला असेल, म्हणूनच मोहन भागवतांनी 75 नंतरच्या निवृत्तीची आठवण करून दिली। उद्धव ठाकरेंचा टोला, तर पहलगाम हल्ल्यावरूनही मोदींवरती शरसंधान। आदित्य ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीसांच्या हॉटेलमधील भेटीची चर्चा। भेटीच्या बातम्या बघून एक व्यक्ती गावी निघून जाईल, आदित्य ठाकरेंचा शिंदेंना टोला। पहिलीपासून हिंदी सक्तीचा प्रयत्न करून तर बघा, दुकानं नाही शाळाही बंद करू, मनसेकडून पुन्हा बॅनरबाजीतून इशारा। धाराशिवच्या उमरग्यामध्ये शिवसैनिकांमध्ये चुपली, फोटो न छापल्यानं पालकमंत्र्यांच्या स्वागतासाठी लावलेले बॅनर शिवसैनिकांनीच फाडले। मंत्री प्रताप सरनाईक यांच्या स्वागतासाठी लावलेल्या बॅनरवरून वाद। उद्यापासून संसदेचं पावसाळी अधिवेशन। दिल्लीमध्ये पार पडली सर्वपक्षीय नेत्यांची बैठक। अनेक मुद्द्यांवरून अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता। श्रावणाआधीचा शेवटचा रविवार असल्यानं मटण चिकनच्या दुकानाबाहेर खवय्यांच्या रांगा। सिंधुदुर्ग पुण्यामध्ये मोठी गर्दी, मटण चिकन मासे मार्केटमध्ये तेजी। बीडमध्ये प्रेमसंबंधातून तरुणाची हत्या, मुलीच्या भावाकडून तरुणाला बेदम मारहाण, उपचारादरम्यान शिवमचा मृत्यू। परिचारिकांच्या संपामुळे आरोग्य व्यवस्था कोलमडली। राज्यातील 45,000 परिचारिका संपात उतरल्या। रोज 2,000 शस्त्रक्रिया लांबणीवर टाकण्याची वेळ। ॲप टॅक्सी रिक्षा चालकांचा संप अखेर मागे। मीटरनं आता प्रति किलोमीटर 32 रुपये भाडं आकारणार। मागण्या पूर्ण न झाल्यास पुन्हा संपावर जाण्याचा इशारा। मुंबई गोवा महामार्गाचं काम डिसेंबर पर्यंत पूर्ण होईल, बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंची माहिती। तर महामार्गाला शेवटची मार्चची डेडलाईन, 16 वर्षांपासून महामार्ग रखडलेलाच। खडकवासला धरणातून पाण्याची आवक बंद झाल्यानं विसर्गही थांबवला। पाऊस थांबल्यानं पाण्याची आवकही थांबली। धरण साखळीमध्ये 78% साठा। राज्यात अनेक भागांमध्ये पावसानं दडी मारल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली। पिकांनी माना टाकल्या, पाऊस न पडल्यास दुबार पेरणीची टांगती तलवार। आजपासून 18 जिल्ह्यांना हवामान खात्याचा येलो आणि ऑरेंज अलर्ट। पाऊस लवकर जोरदार कमबॅक करण्याची शक्यता, शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे। कर्नाटकातील अलमट्टी धरणातील पाणीपातीमध्ये मोठी वाढ झाल्यानं कोल्हापूर, सांगली आणि साताऱ्याला पुराचा धोका। सध्या अलमट्टीतील पाणीसाठा 100 TMC वर। पावसाळी पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी पर्यटन ठिकाणी गजबजली। वीकेंडमुळे पर्यटन स्थळांवरती गर्दी, खबरदारी घेण्याचं प्रशासनाचं आवाहन।
पंतप्रधान मोदी या आठवड्यामध्ये ब्रिटनच्या दौऱ्यावर द्विपक्षीय व्यापार करारावरती सही करणार। दोन्ही देशांना एकमेकांची बाजारपेठ मोठ्या प्रमाणावरती उपलब्ध होणार। अमेरिकेमध्ये उड्डाण करताच विमानाचं इंजिन पेटलं। डेल्टा एअरलाइन्सच्या बोईंग 767चं लॉस एंजेलिसमध्ये आपत्कालीन लँडिंग, कोणतीही जीवितहानी नाही। वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लेजंड मधला भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामना रद्द। राजकीय परिस्थिती पाहता पाकिस्तान विरुद्ध खेळणार नाही, खेळाडूंची भूमिका। किंग चित्रपटाच्या सेटवरती शाहरुख खानला दुखापत, उपचारांसाठी अमेरिकेला रवाना। किंग 2026 मध्ये प्रदर्शित होणारा बहुचर्चित चित्रपट। सोन्याचे दर पुन्हा 1 लाखांच्या पार। 2 दिवसामध्ये सोन्याच्या दरामध्ये 2000ची वाढ। सोनं प्रति तोळा 1,01,000 रुपयांवर, चांदीचे दरही वाढले।